पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की पवनसूत हनुमान महाराज की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, प्रभु रामचंद्राय नमो नमः। विजयी झाला कपी केसरी, एरी राहो गगनांतरी, मधुर स्वरी अनुवादे। श्री संतांच्या माता चरणावरील साष्टांग हे करी दंडवत। पुण्य पावन पवित्र असणारी ही होटाळा नगरी, पवित्र नगरीमध्ये पवित्र असणाऱ्या मारुतीरायाच्या आणि आनंद प्रभूच्या दत्त मालकाच्या दरबारात पवित्र असणारा हा भावार्थ रामायण ग्रंथ आणि भावार्थ रामायण ग्रंथातील युद्धकांड प्रसंगातील लक्ष्मण शक्तिमुक्त सोहळा आणि लक्ष्मण शक्तिमुक्त सोहळ्यातला हा चौथ्या अध्यायाला सुरुवात झालेली आहे। सगळे हो मायबाप हो, पहिल्या प्रथम देवादिदेव रामचंद्र प्रभू, त्या रामचंद्र प्रभूच्या चरणावर नतमस्तक होऊन, मारुतीरायाच्या चरणावर नतमस्तक होऊन, या ठिकाणचे अधिष्ठान मूर्ती, वाचक, सूचक, श्रोते, सज्जन, मायबाप, माता भगिनी, वयोवृद्ध, तपोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध सर्व साधू संत मंडळी, बाहेरून आलेले सर्व श्रोते, सज्जन, वाचक, सूचक सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन अध्यायाला सुरुवात झालेली आहे। उद्धरणी ते खेचरी, विजयी झाला कपी केशरी, येरी राहुनी गगनांतरे, मधुर सोहळे अनुवादे। चिंतन करा मायबाप, काय नेहमीनं साधूच्या रूपामध्ये सांगितलं, मारुतीराय विश्वास केले, सरोवरामध्ये उतरले, मगर पायाला धरली आणि मारुतीरायाने जय श्रीराम या नामाचं चिंतन केलं। चिंतन केल्यावर त्या ठिकाणी पायाला झटका मारल्या अप्सरेचा त्या मगरीचा उद्धार झाला आणि अप्सरा आकाश मार्गामध्ये आकाशात उभा टाकली, म्हणजे मारुतीरायाचा विजय झाला। पहिल्या मगरीचा उद्धार झाला, मारुतीरायाचा विजय झाला बघा। आणि मग ती मगर झालेल्या उपकाराची कशा प्रकारची परतफेड करावं या अप्सरेकडून तुम्हाला आम्हाला शिकायचं आवडतं। वेरी राहुनी गगनांतरी, मधुर सोहळे अनुवादे। आकाशामध्ये उभा टाकली अप्सरा आणि मधुर स्वरामध्ये मारुतीरायाला बोलावली। चिंतन करा मायबापू, एखाद्यानं जर आमच्यावर उपकार केलं तर त्याचे उपकार कशा प्रकारचे फेडावं हे मग त्या अप्सरेकडून तुम्हाला आम्हाला शिकायचं आहे। सुंदर असणारा हा भावार्थ रामायण ग्रंथ आहे। लक्ष्मण शक्तिमुक्त सेवाचा कार्यक्रम यथासांग पद्धतीनं चालू आहे महाराज। तुमचं आमचं भाग्य उदयाला आलं, कारण या पवित्र दिवशी आज सोमवार दिवस आहे महाराज। सोमवार म्हणजे पर्वकाळ आहे आणि पर्वकाळाच्या दिवशी जागरण करावं, भगवंताचं चिंतन करावं, आपलं भाग्य उदयाला आलं। बाहेरून आलेल्या पाहुणे मंडळींच्या साधू संतांच्या मुखातून रामकथा ऐकायला मिळाली आणि म्हणून तुमचं आमचं सुद्धा भाग्य उदयाला आलं। तसं अप्सरा असणारे मारुतीरायाला काय म्हणाले, बोला तुझी उपकार हनुमंता, काय उतराई वारे आता, बोला काही विनवीन तत्वता, सावधानता परिसावे। काय विचारू माऊली, तुझी या उपकार हनुमंता, काय मी उतराई हो आता, काही नवीन तत्वता, सावधानता परिसी। मारुतीराया, तुझ्या अथांग माझ्यावर उपकार होता। किती उपकार आहेत महाराज, कारण याच्या अगोदर तिसऱ्या अध्यायामध्ये ओळी गेलेली आहे। मारुतीराया, मी वर्षे आवित्य
10,000 गुणिले 10,000 वर्षापासून इथं मगर होऊन पडलेले होते मारुतीराया. बरं का, तुझ्या चरणाच्या स्पर्शानं संत चरण राज लागता साज वासरे. बीज जोडून जाय. आणि म्हणून मारुतीराया तुझ्या हातानं आमच्यावर उपकार येतात आणि मी तुझी काय उतराई हो. मारुतीराया मी तुला एक विनंती करतो. मारुतीराया तुम्ही माझी विनंती स्वीकारा. अशा प्रकारचं अप्सरा बोलू लागले. आदट दाटू गावीर होसी कळी कळी काळा दृष्टी नाणीसी त्याईवरी राम स्मरणेसी आहरणेसी दुल्लत. काय विचार आहे महाराज. मारुतीरायाला म्हणू लागलेली अप्सरा, मारुतीराया तू आदट्ट दाटू का वीर आहेस बरं काय. बरं काय, आणि कळी काळा ते नेमशी. बरं काय, जगा खाये काळ आम्ही माता दिला पाय. जगाला काळ काय मारुतीराया, पण तू काळाचाही काळ आहेस बरं काय. एवढं सामर्थ्य मारुतीराया तुमच्याकडे आहे बरं काय. मारुतीराया म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो मारुतीराया, तेवढा ऐका बरं काय. नाम स्मरणा पुढे विघ्न कायसे बापुढे आश्चर्य देखील वाढे पुढे सुंदर तुझे पुढे सांगेना. आकाशामध्ये उभा टाकलेली अप्सरा म्हणू लागली, मारुतीराया राम नामापुढे विघ्न कायसे बापुढे आश्चर्य देखील वाडे कोडे. मारुतीराया अरे नामाची ताकद आहे बरं काय. नामास कीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची. नामाची ताकद आहे महाराज. नामाच्या चिंतने 12 वाटा पुढती विघ्ने. नामाची ताकद आहे महाराज. नामामृत संजीवनी. मारुतीराया तो अखंड नामधारक आहेस बरं काय. आहारनेशी रात्रंदिवस तू नामाचं चिंतन करतोस बरं काय. आणि त्यातल्या त्यात तू आदट दाटुकावीर आहेस. आणि म्हणून मारुतीराया तुझ्या पुढे विघ्न काही करणार नाहीत बरं का. भावारती श्रीराम भक्त विनसी कपटाती मात निस कपाट तू कपिनाथ राम देखत सर्वत्र. चिंतन करा माबाप मारुतीराया भावार्थ श्रीराम आहे महाराज बरं काय. निष्कपट वर्तीचा आहे. भावार्थी कोणाला म्हणाव, ज्याचा अंतकरण राम झाला बरं काय. मन बुद्धी चित्त अहंकार या चारही ठिकाणी रामाचं चिंतन चालू झालं बरं काय. साठविला हरी जी हृदय मंदिरी त्यांची सरली हृदय झाला सफळ व्यापार. मारुतीरायाचं अंतकरण काय झालं राव पटेल, तर अखंड नामसंभ्रम बरं काय. अंतर्बाह्य नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. मारुतीराया तुमच्याकडे निष्कपट अवस्था आहे. तुम्ही कपटी आहात का, अजिबात नाही. तुम्ही कपट कोणासोबत करू शकणार का, करू शकणार. ज्ञानेश्वरी मध्ये एक ओळी आहे महाराज. अंतु बाहेरो चोकाळो सूर्य जैसा उज्जाळो तत्वार्थीचा पायाळो देखना जैसा. मारुतीराया तशा प्रकारचं तुमचं अंतकरण झालेले आहे. म्हणजे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे धनजन माता पिता. अशा प्रकारची वृत्ती तुमची झाली. म्हणून मारुतीराया तुम्हाला कपट कळत नाही बरं का. विनिमितासे मी तुझ्या प्रती बोला वदायचे कपीपती केवळ कपटाची कपट मूर्ती. तू हा राक्षस चित्ती मानावा. कोणी हात जोडले चिंतन करा महाराज. केलेल्या उपकाराची परतफेड करायला.
आमच्या कितीतरी लोकांचा उपकार आहे माऊली. आम्ही त्याला लाटा घालायला चिंतन करा, रामकथा ऐका आणि रामकथा जीवनात उतरा. मगरीचा उद्धार झालाय. मारुतीरायाच्या पुढे हात जोडली. मारुतीराया, मी तुम्हाला विनंती करतो, बरं काय, विनंती करून सांगतो, समोर असलेला साधू नाही, बरं का, तो कपटी आहे. मारुतीराया, माझ्यावर विश्वास करा, तो दुराचारी आहे, तुम्हाला मारण्यासाठी आलेला आहे. काय विचार आहे महाराज, चिंतन करा. मायबाप अथांग आमच्यावर कितीतरी उपकार होता, त्यांच्याबद्दल आमच्या अंतःकरणात काय विषय आहे आणि तुम्ही आम्ही कशा प्रकारचं आचरण करायला. रामकथा ऐकावं आणि रामकथा आचरणात आणावं. रामाचा निजवंत स्वामी कार्याला जीव दुखता ती संकटी दुरपंत क्रमवणे त्यालासी. आकाशात उभं टाकून अप्सरा म्हणू लागली, तू रामाचा निजभक्त मारुतीराया, बरं काय, आणि रामाचं कार्य असणार त्या ठिकाणी सिद्धीला नेणार आहेस. अति दूर पंत, किती पंतावून आलाय मग, किती दुरून आलाय, 12,04,440 पसावून आला. आणि कुठून आला मग, बाजूलाच गेला. पण इथं आल्यावर जर डकल्या लागल्या तर कसं व्हावं आलो. रामाचं कार्य करा, एवढं लांबून आलं मारुतीराया, तुम्ही निष्कपट वर्तीच्या. म्हणून मारुतीराया, मी तुम्हाला विनंती करालो, माझा ऐकावं मारुतीराया. अशा प्रकारचं अप्सरा बोलू लागली. त्यासी म्हणती परमा साधू, वा, तो हा कपटी महामयनू जान राक्षस दुर्बुद्धू. सुंदर हनुमंतराव. तुझ चळवार तू करू आला. मारुतीरायाला अप्सरा म्हणाली. मारुतीराय झाला, तुम्ही परम साधू म्हणाल्या, ते राक्षस दुर्बुद्धू कपटी आहे, कपटी राक्षस आहे मारुतीराया. याला साधू म्हणू नका, याने साधूचा वेश धारण केला. पण साधू आहे का महाराज, तुम्हाला दिसायला 12 जागी टिकले दिसाले, पण त्याला त्या टिकलेला बघून बोलू नका. अंगावर पांढरं वस्त्र परिधान आहे माऊली, डोक्याला टोपी आहे, जटा आहे, दाढी वाढली, पण माऊली हे साधू नव्हे, हे साधू ढोंगी साधू आहे, तुम्हाला असणारे छळण करण्यासाठी आलेला आहे, असं अप्सरा बोलू लागली. रावणाचा परमाप्त वारे बाबा, प्रतिज्ञा करोनिया येथून बोला. कुणाला द्रोण प्रवत क्षणार्थ तुझ लागी. काय विचार आहे महाराज अप्सरेचा. अप्सरा म्हणू लागलेला आहे, एक मारुतीराया, हे रावणाचा परमाप्त आहे आणि दुर्ण पर्वताच्या जवळ आलेला आहे. मारुतीराया, तुमचे छळण करण्यासाठी आलेला आहे. थोडस चिंतन करा. मारुतीरायाला कळालं नाही, पण अप्सरेला कळालं नाही. अप्सरा पहिले कोण होती, मगर होती. कुठे होती, पाण्यात होती. पाण्यातल्या बाईला कसं कळालं असेल, हो की नाही. गावामध्ये इलेक्शन राहावं, बापू 2-2 वाजेपर बाहेरच राहतात की बापू. पहिल्या पार्टीचे वरला पहिल्या पार्टीचे पैसे घरी आले आणि बाई 3 वाजेपर दर्जाला बसले. 3 वाजता गाव फिरून बापू घरी आले. घरी आल्यावर हिला म्हणाले, तर झोपणं होईना काय. तिने म्हणजे जाऊ ग मला खपा झोपा तुम्ही. आणि म्हणलं, बरं कस काय गेलं, तुम्हाला काय माहित आहे, तुम्ही कुठं होत्या, खाल्ल्या पार्टीकडे, आणि तिथलेच पैसे आता येणार होतो, तो काही देणार नव्हते काही. तुम्हाला काय माहित नाही, झोपा जा. तिकडल्या पार्टीचे पैसे आले ते घेतल्याशिवाय झोपणार म्हणाले बाई. बाईला कसं कळालं महाराज, है की नाही. तशा प्रकारची अप्सरा, आणि अप्सरा बोलू लागली, बोला. हा काळी राक्षस ब्राह्मण रूपे तापस धरून आला. तापस वेश दुरदर्श महापापी. महापापी आणि दुराचारी आहे महाराजांना. काय नाही होय, राक्षस होय, वाईट वर्तीचा होय, बरं काय, आणि वाईट विचार करून आलाय. म्हणून मारुती, तुम्ही याचा विश्वास करू नका.
जणी याचा विश्वासदर्शी, याचा जर विश्वास केला मारुतीला, नक्की तुम्हाला छेडल्याशिवाय राहीना, रात्रभर इथं गोवून घेतल्याशिवाय राहीना. मग सूर्य निघाल्यावर लक्ष्मण आवडतील का? एकनाथ मारुतीला म्हणून विनंती करू लागले. जनेयाचा विश्वास धरिसी छळ करी लक्षणार देसी बोला. छळ छळते आसी मिरासी बहुमायेची जाण तू. मारुती राय याच्याकडे लई मोठी माया आहे म्हणले. याचा धनी याचा विश्वास धरशी, याचा जरी विश्वास केला मारुतीला तर याला छेडणच करायला आला. तुम्हाला छेडल्याशिवाय राहणारच नाही. मग रात्रभर इथं तुम्हाला थांबून घेतल्याशिवाय राहीना. म्हणून कपटी लोकांवर विश्वास करू नका मारुतीला, मी तुम्हाला विनंती करतो. देव उदया ये सुभानो देव गोवावा कपी नंदनो कामारावा चिंतारुनो ऐसा. ऐसा पण करोनी आला. अप्सरा बनू लागलेली आहे मारुतीला. जोपर्यंत सूर्य निघन तोपर्यंत याला इथं गोवून घेऊ मारुतीला. बरं का मारावा शिंतरणो, कष्ट करायची गरज आहे का? यानं रावणापाशी पण करून आला मारुतीला. मारुतीला रात्रभर त्या धरणांच्या पर्वताच्या पायथ्याला ठेवून घेतो. मारणा काय ना, कष्ट करणा, अशा प्रकारचा विचार करून आला मारुतीला. तुम्ही याच्यावर विश्वास करू नका. बोला. सत्यमानी माझे वचन वदी महापापी दुर्जन न मारिता करील विघ्न सत्य जान कपिलाता. काय विचार आहे महाराज? सत्य मानी माझे वचन वदी मा पापी दुर्जन. मारुतीला माझ्यावर विश्वास करावं, सत्य माना आणि या महापाप्याला या दुर्जनाला मारा, नाहीतर याला तुम्हाला यज्ञ करते मारुतीला. काय विचार आहे महाराज? किती मोठा विचार आहे. तुमच्या आमच्यावर किती जणांचे उपकार आहेत, आम्ही काय परतफेड करायला? बरं काय, कारण आपल्यावर केलेले उपकार ते असणार त्या ठिकाणी आपल्याला फेडावं लागते. म्हणून ती असणारी अप्सरा तुमच्या आमच्या करता मारुतीला विनंती करू लागलेली आहे. सुंदरी वा गेली अंतरिक्षे गगनांतरी चाकाटला तो अंतरी गुलाबी केसरी अति विस्मित. अशा प्रकारचं ती अप्सरा बोलली आणि मग तिने तिचं कार्य केले, हात जोडले, नमस्कार केला आणि आपापल्या ठिकाणी स्वर्गाला निघून गेली महाराज अप्सरा. आणि अप्सरा गेल्यावर चाकाटला कपी केशरी. कपी म्हणजे वानेर, केशरी म्हणजे सिंह. वानेरातला सिंह असणारा मारुतीला चाकाटला बुद्धी असणारी चेतनी महाराज. आणि मारुतीराला राग आला. काय विचार करतात? बोला. गेले असता सर्वांगना आश्चर्य. वर्तले कपी नंदना वा. चारा धरला निजमना सुंदर. गहनना लागुनी स्वर्गांगना गेली आणि मग त्या ठिकाणी आश्चर्य वर्तले मारुतीला. मारुतीला दुष्टाचं हनन करण्यासाठी विचार आदरले महाराज. विचार करू लागले, समोरचा पापी आहे, दुराचारी आहे, त्याला मारायचं, पण कसं मारायचा विचार करू लागले महाराज. स्मरणी रघुनाथा राष्ट्र दृष्टावलिता समोर उडाली कपटता श्रीरामदूताचे निधेने. चिंतन करा महाराज, सबाह्य अंतरबाह्य. बरं काय, तुम्ही आम्ही काय करायला देवाला ठाऊक नाही बापू. बाह्य दृष्टिकोनातून सुद्धा मारुतीरायाच्या रोमारोमातून रामाचं चिंतन होतं आणि अंतर दृष्टिकोनातून मन बुद्धी चित्त अहंकार अखंड नामस्मरण होतं. बरं काय,
ही वृत्ती असणारी त्या ठिकाणी मारुतीरायाची होती. मारुतीराय स्वतःच्या अंतकरणात बघितले आणि समोर असणारा दचका बसला. कोणाला? राक्षसाला. महाराज काय प्रकार झाला बोला. एक ना होनिया देही पाहणे पाहणे पाहता ती ठाई दृश्य दृश्य तोची नाही द्रष्टा. तोही हरपे. थोडस चिंतन करा महाराज. मारुतीराय अंतकरणात बघाले. देखना होनी देही देहात बघाले. पाहणे पाहता ठाई दृश्य दृश्यत्वची नाही द्रष्टा तोही हरपे. बघणारा दृश्य म्हणजे समोरची वस्तू. द्रष्टा म्हणजे बघणारा. दृश्य दृश्यत्वाची नाही. दृश्य समोर नाही. दृश्यत्व दोघांचं झालेले मिलन. समोरची वस्तू डोळ्याला दिसलेली दिसणं आहे महाराज. मग दृश्य नाही, मग दृश्य नाही, मग द्रष्टा शिल्लक राहील का महाराज? बघणारा शिल्लक राहील का? अजिबात राहणार नाही. अशी अवस्था मारुतीरायाची झाली बोला. दृष्टा हरपली या पायी दृष्टन दृष्टी गाय मावनेची ठाव नाही वेगळे काही दिसेना. सज्जनो मायबापो द्रष्टा हरपलिया पायी दर्शन नुऱ्याची काही मग भावनेची ठाव नाही. दृष्टाच हरपला, बघणाराच हरपला तर दर्शन राहील का महाराज? मग भावना काही राहील का? ब्रह्मानंदे लागली टाळी कोण देवा ते सांभाळे. ब्रह्मानंद अवस्थेमध्ये गेला नाही, मग बघायचं दिसायचं काय विषय राहिला का? अजिबात राहणार नाही महाराज. ही वृत्ती कोणाची झाली? मारुतीरायाची झाली. असा प्रकार झालेला आहे बोला. द्रष्टा होय परिच्छिन्न तरी भाचे दृश्याचे भान झाली त्रिपुटीची बोळवण कपट चिन्ह तेथे कैते. सज्जनो माबापो द्रष्टा हरपलिया पायी. बरं का? द्रष्टा हरपल्यावर दर्शाचं भान राहिना, मग तिथं कपट चिन्ह काहीच राहिना महाराज. बरं का? कपटाची वार्ताच राहिना. अखंड नामाचं चिंतन ब्रह्मानंद अवस्थेमध्ये जाऊन करायलाय. मग आता तिथं कयाचं कपट आहे? काय राहील का महाराज? भान काही राहील का? देह जाओ आत्मा राहो पांडुरंगी दरड भाऊ. अशी अवस्था त्या ठिकाणी झाली. बरं काय? एका श्रीराम नमाजाची उडती कपटाची आकोटी तो श्रीराम कपट निष्ठी कपट गोष्टी तेथे कैची. अगोदरच्या वहीत म्हणलं तिरपुटीची बोलवण झाली म्हणलं महाराज. द्रष्टा दृश्य दर्शन ध्येय ध्याता जाण ज्ञेय ज्ञाता ज्ञान याची बोलवण झाली म्हणलं. बरं का? मग एका रामनामाच्या चिंतने भगवंताच्या नामस्मरणामुळे बाकीचा विषय निघून जाते. पण नामस्मरण कसं करावं? तर अखंड केलं पाहिजे महाराज. बरं का? अखंड खंडेना जीवन. अखंड ज्याला नामस्मरण केला तर त्याचा असणारा त्या ठिकाणी हा विषय निघून जातो. बरं काय? धारुनी बाहेर कपिंद्र दिसे राक्षे सभ्यासु पापी दुराचार याची सत्वर मारिन. मारुतीरायानं त्या झालेल्या साधूला निर्धारून बघाले. बघते वेळेस दुराचारी राक्षस दिसाले महाराज. साधू दिसला हा नाही, ढोंगी साधू दिसला, महापापी दुराचारी. आणि त्यावेळेस मारुतीराय म्हणले हे साधू नव्हे आपल्याला फसवायला, आता याला मारायला काही हरकत नाही. बरं काय? याला नक्कीच मारतो असं मारुतीरायाचा विषय झाला. साधून पुरुषार्थ करू आला माझा घात. बोला. अति बळी रामदूत याचा निपांद करीन. अति बळी रामदूत. बरं काय? रामाचा दूत आहे महाराज. यानं माझा घात करायला आलाय, यानं माझा निपात करायला आलाय. मग याला सोडेल का? अजिबात सोडणार नाही. मी होऊन याच्याकडे आलो का? नाही माऊली. मी याच्याबद्दल काही वाईट विचार केलो का?
अजिबात नाही. त्यानं होऊन जर आला तर त्याला सोडावं का? अजिबात नाही. रामाचा दूत जरी असला माऊली तर होऊन आले त्याला मारल्याशिवाय जमना म्हणालेत मारुती राया याचा निपात करतो बर काय. ऐसे बोलोनी कपिंद्र वा आला राक्षसा समोर सुंदर बोलोनी निष्ठुर सोयवानार सरसावला. मारुती रायाने अशा प्रकारचा विचार केल्यानंतर राक्षसाच्या जवळ आले बरं काय. आणि बोलून निष्ठुर मारामारी करायचा आहे. रामकृष्ण हरी माऊली म्हणल्यानं जमना हे की नाही. पायावर पाय जाऊन वाकडं तिकडं बोलावं लागते माऊली. मारुती रायाला अतिशय राग आला आणि निष्ठुर शब्द बोलाले. निष्ठुर म्हणजे हृदयाला लागायसारखे काळजाला लागायसारखे मारुती राया बोलू लागले. जनी पळसी दुराचारा हो बोला. करीन मी संहारा कपटाचारा संधी परते. अरे पापिया निशाचारा जनी पळशी दुराचारा तुझं कपट असणार मी बाजूला करतो म्हणले. पापिया अरे राक्षसा दुर्बुद्धीवाल्या तो आपण सावध होय. आपल्या असणाऱ्या पूर्ववर्त अवस्थेमध्ये कोण म्हणाले महाराज. मारुती राया म्हणाले ता कोणाला त्या झालेल्या साधूला म्हणाले बोला. रूप धर्मोनी तापस करवाला सिघाना जाता होई सावकाश करे धास निज बळी. मारुती राया म्हणाले तर तापस वेळ धारण करून आलास ना तर सावकाश हो आणि युद्धाला तयार हो. चल उठ. काय साधू होऊन बसलास अशा प्रकारचं बोलू लागले. महाराजांनी हाते त्वरित आजी नवात शिजवित आयसे जाणून निश्चित करे पुरुषार्थ निज ऐक बळी. म्हणजे माझ्या हातानं जीवित जीवाचाही जीव पण खुंडून टाकल म्हणाले. मरण नाही या जीवाच्या मागे लागलेली पुनरुपी जन्म पुनरुपी मरणाची व्याथा बरं काय. जीवी जीवाशी बरं काय. मारुती त्या मारुती राया त्या काळनेमीला म्हणाले तुझा उद्धार करतो. तू साधूचं वेश बाजूला कर आणि पूर्ववर्त बर काय. ऐसे बोलता मारुती सरसावला राक्षस मूर्ती. वारे वा मारुतराव. अंगावया कपी प्रती साठोपचित्ती मानिला. मारुती रायानं एवढं बोलल्यावर ते बी काढण्यानी मारामारीच करायला महाराज आहे की नाही. आपलं तापस वेश बाजूला केलं. झालेल्या साधूचा वेश बाजूला केलं. मारुती रायावर विजय मिळवण्यासाठी समोर आले. सरसावलं महाराज. साधूचा वेश बाजूला केले आणि करून काय केलंय बोला. आई कोणी कपीचे उत्तर काढी मी निशाचर धरित विक्राळ शरीरात भासुर भासत. मारुती रायाचं म्हणणं ऐकल्या काळनेमी निशाचर काळनेमी नावाचा राक्षस होता महाराज. 4 तोंडाचा होता माय. साधू झालेला होता है की नाही. आणि त्यावेळेस निशाचर विक्राळ रूप धारण केले. त्याच्या रूपाच्या आकृतीचा लांबी रुंदी सांगते. किती लांबी रुंदी आहे. वाढला वाढवा योजने पाठवला माथाचे उभारले कच जैसे वृक्ष सोप्राय. चिंतन करा महाराज. 4 तोंडाचा काळनेमी 10 योजन उंच वाला म्हणजे 40 कोस उंच झालाय. 5 योजन आडवा म्हणजे 20 कोस रुंद. काळनेमीची रुंदी किती आहे मामा 20 कोस आणि आमची अर्धा फूट है की नाही. काळनेमीची उंची किती आहे माय 40 कोस आणि आम्ही 4.5 फूट है की नाही. काय किती मोठा असेल महाराज. त्याला 4 तोंड आहेत. आम्हाला एकच आहे है की नाही. एकच आहे पण राम राम म्हणणार कधी कधी लय अवघड आहे महाराज. एवढा भयानक माताचे केस कसे होते माहित आहे. एखाद सुबाबळीचं झाड मोठं उंच गेले बघा एवढे आकाराचं तेवढाले मोठे केस होते म्हणाले महाराज. एवढा निशाचर वाढला बरं काय. आठ हे दाडा समसमित मासाचे चाकळे अंध चगळी असू दे नितळत कैसा भासत भासू
सूत्र आठही दाडा असणारे त्या ठिकाणी लांब सडक होत्या महाराज. आणि आठही दाड्यात काय होतं मामा, मासाचे चगळे लोंबालते ओरिजिनल रूपात आले बर काय है की नाही. आणि ढासूर दिसाले बघल्यानं यमाला दचकी बसाव काळे भिवाव एवढी अवस्था त्या काळनेमीची आहे बर काय. भोयांतळी बुबुळे फूल जैसे धगधगीत इंगळ तैसे दिसती नेत्र अति विक्राळ आकृती. डोळे आत गेलेले बारीक होते महाराज. भिंगुळवाणी आकृती त्याच्या शरीराची होती आणि खैऱ्याच्या इंगळासारखे बारीक डोळ्याची नजर कमीत कमी 4 किलोमीटर वर जाऊन पडाव बर काय. बॅटरी टाकल्यावर पडते माऊली तशा प्रकारचे याचे बारीक डोळे होते आणि दूर नजरवर काय अशा प्रकारचा काळनेमी होता. बोला कैसा मेघ गडगडीला कैसा निशाचर गरजनाला खोलीत घेऊन धाविनाला हनुमान दृष्टी लक्षोनी. त्याप्रमाणे आकाशातला मेघ करते तशा प्रकारचा गर्जना केलंय महाराज. कोल्लीत घेतलंय आणि लक्ष कोणावर लावले मारुती रायावर लावले आणि मारुती रायाकडे धावत आले. येतावेळी काय होते बोला. पदे करून निशाचरी वेगळी वाढला कपी केसरी धायोगने गगनांतरी उसळून दुरी चालीला. मारुती रायाला बघितलंय आकाशात उडी मारले. मारुती राय म्हणले यांना आकाशात उडी मारलाय आपल्यावर यासाठी. मारुती राय त्याच्या आईवरी 10 योजन वर गेली. त्या अगोदर 40 कोस गेले आणि त्याच्या पुढे 40 कोस मारुती राय गेले महाराज बर काय. जय श्रीराम म्हणले आणि मारुती राय काळनेमीपेक्षा जैसा तापला लोहगळ तैसा परत लागोळा अंगण सवेग चालीला सबळ जैसा कल्लोळ अग्नीचा. सज्जनो मायबाप ज्याप्रमाणे लोखंडाचा गोळा ज्याप्रमाणे तापते लालबुंद होते तशा प्रकारचं मारुती राय आकाशातून लालबुंद झाले आणि त्या काळनेमीवर येऊ लागले. बोला लक्षोणी आणि चादर उडी घातली सतवर झाले शतदूर्ण शरीर कपी भारावरी पडता. राजा रामचंद्र भगवान की वा. लक्ष्मण निशाचर मारुतीरानं त्या काळनेमीवर लक्ष लावलं आणि काळनेमीच्या खंड्यावर पडलं महाराज. पल्ल्या काळनेमी खाली पडला आणि काळनेमीच्या शरीराचे 100 तुकडे झाले. मनक्याला मोडले माऊली है की नाही. देवाच्या कार्याला यज्ञ आणल्यानं मनका मोडून जाते. लई लोक माऊली सत्कार्याला अडथळा आणणारे असतात है की नाही. गावात पोती चालू झाली कुठलाच वाचक सूचक आला त्याला उगच म्हणतात याला काय येते र, याला फलाने विचार बरं जाऊन याला किती येते. तुझ्या काय बापाचा इथलं खर्च रे भाऊ. त्यानं दुसऱ्या गावाहून आलाय तुझ्या गावात येऊन रामायण सांगालाय. तू त्याला का नाव ठेवालास. तू किती शाना आज बघ की. ज्यानं दुसऱ्याला नाव ठेवते त्यानं किती पापी असते महाराज है की नाही. म्हणून लोकाला नाव ठेवू नका अंतकरण शुद्ध करा. बोला तरी राक्षसा तुरबळी वा अक्रम दिली आरोळी सुंदर तुझी दस मिळी वाक. मी रांगोळी करीना. 100 तुकडे झालं तरी गुणानं मरण आले. बाजत पडलेले गुणानं मरण है की नाही. उठून बसता येईना पण कोण व्हायला ते है की नाही. काय व्हायला तिकडं लय अवघड आहे मामा. कुटका जाईना पाणी जितकं न आले यानं बाजत पडलाय. आता की तवा म्हणाले 2दा-3दा बाजवून खाली टाकले पण गुन्ह्यानं मराले काय. हे मरतावळी सुद्धा म्हणाले मारुती राया तुझी युद्धाच्या समोरील राख रांगोळी करतो म्हणाले. तू मेलास की बापू आता है की नाही. तुम्ही आम्ही विचार करावा महाराज. काळनेमीचा विचार घ्यावा आपली ती अवस्था होऊ नवा म्हणून रामायणात आई से बोलता राक्षस भूमी आदला करे उठीला बहु वस
पर्वतेस दनानेला. आणि अशा प्रकारचं काय नाही मी राक्षस असणारा तिथं पल्ल्यावर दणका उठला, निदा उठला बरं काय, दणकुले आवाज आला. शब्द झाला तद्भुत गंधर्व होते निद्रित ते उठून यात सैरा धावत पर्वते. काय काय लोक लय पराक्रमी राहतात तुम्हाला सांगून जातो. एकलं जाईनात मामा, हे की नाही, एकलं मरणार, कधी कधी 3 घेते, कधी कधी 7 घेते, नाहीतर कधी कधी 18 घेते मामा. आता येलही वेगळं होतं आताचा काय नाही मी, यानं एकटा मेलाय, दणकुने आवाज उठला. त्या दुर्णांच्या पर्वतावर 14,000 गंधर्व होते. ते शल्य विशल्य नावाच्या अमृत संजीवनीचं संरक्षण करायला होते. ते 14,000 उठले. काळ्याने म्हणला तुम्हाला संतीला नेवा म्हणाला. अशा प्रकारचा झाला विचार. दणका उठिला दुर्धर जागे झाले सत्वर ठेवूनिया शस्त्रास्त्र. अरे वा. पर्वतन शोधिती. दणका दुर्धर उठला आणि मग त्या ठिकाणी 14,000 गंधर्व उठले. शस्त्र अस्त्र हातात घेतले, सैरा वैरा पर्वतावर हिंडाले. अमृत संजीवनीच्या औषधाचं संरक्षण करायला तिथं होते महाराज. आणि चौकड हिंडू लागलेत बघाले. बघता बघता काय दिसलंय बोला. तवा देखिला कधी केसरी भवंता वेळेला समग्र वर्षता तिलत्राची निशी माझी चोरी केवी करीसी. एवढ्यामध्ये मारुती रायाला बघितलं. तव देखला कपी केशरी. बरं काय, मारुती रायाला बघल्या बघल्या 14,000 गंधर्व मारुती रायाच्या भोवताली झाले. बरं काय, निशी माझी केवी करशी. रात्र झाली. एवढ्या रात्रीमध्ये आमच्या पर्वतावर तू काय करायलास बोला. तू कोण कैचा कोण आहेसी मध्यरात्री कालासी पार्वती सैरा विचारासी अज्ञा कोणासी पुसू दे. मारुती रायाला विचारू लागले. 14 प्रश्न विचारले. तू कोण वस, कुठला वस, कशासाठी आलास, मध्यरात्र झाली, का हिंडालास. बरं काय, आज्ञा कोणाची घेतलास. आमच्या गावात आलास, ठीक आहे म्हणले. आमच्या गावात पोती सांगायलाच बरं आहे, काही हरकत नाही. पण उद्या येऊन जर अर्ध्या रात्री गावानं हिंडालास तर तुला मारा की मारू नये, है की नाही. आजचा दिवस माप आहे, कारण आज लक्ष्मण शक्तिमुक्त सोहळा आहे. उद्या हिंडतावळी कोणी हिंडू देते का, देईना. तसं मारुती रायाला विचारू लागले. मधानंदारी तू गिरी गिरी शिगरी गिरी पर्वताकार शरीरी कोण धरेवरी पाडीला. मध्यरात्र झाली, अंधार किट्ट पडला. गिरी शिखरावर तू काय हिंडालास. पर्वत आकार असं कोणीतरी पडलंय. ते का पडलंय आणि त्याचा दणका का उठला बघा. म्हणती पुस्तक धरा बांधा हात पाय रात्री विचरित आहे तस्कर होय सर्वता. काही लोक सारखे राहणार. एक म्हणाले काय विचारायला रे, जरा बांधा हात पाय, मध्यरात्री हिंडाले चोर होय, कळलं काय. उगा विचारू लागले त्याला लांबल्याचा काय सैरा होय काय आपला, कोण्या गावचा होय की काही नाही की. मध्यरात्र झाली, गावाने हिंडाला, जरा बांधा हात पाय, अशा प्रकारचं बोलू लागले. करी ती कळवा मिनले सबवती सकळ हे देखोनी गोळा गोळ सुंदर मधुर बोल बोलत. 14,000 गंधर्व कल्लोळ करालेत महाराज, है की नाही. लई लोक कल्लोळ करतात पण वाघ कल्लोळ करणार, ध्यानात ठेवा, है की नाही. सगळे लोक गलका करायलेत. मारुती राया बोलालेत. मधुर सोर बोलत. मधुर म्हणजे गोड आवाजामध्ये मारुती राया त्या 14,000 गंधर्वाईला विनंती करून बोलालेत. काय बोलतात ऐका. जम्बूद्वीपात दक्षिण कोणी किष्किंधा से राजधानी सुग्रीवराज चुडामणी तयस्थानी नांदत. मारुती रायाचा
काय विचार आहे मामा? होळाच्या पाण्याला खळखळाट लई राहते, है की नाही? होळाचं पाणी कसल्याला बुडीते आणि गंगेचं पाणी तारून नेते महाराज, है की नाही? संतांचे अंग लगे पापांते जिनने गंगे, है की नाही? मारुतीराया दोन्ही हात जोडले. जम्बूद्वीपाच्या दक्षिण कोणावर किष्किंधा नावाची एक राजधानी आहे. त्या किष्किंधा नावाच्या राजधानीचा राजा सुग्रीव चुडामणी. काय विचार आहे मारुतीरायाचा माऊली? मारुतीराया एवढं सामर्थ्य, 18 पद्म वानर, 56 कोटी गोलांगून, 72 कोटी रीस एकातही नाही महाराज. तरी मारुतीराय कशी ओळख करून द्यायला? जम्बूद्वीपाच्या दक्षिण कोण्यावर किष्किंधा नावाची नगरी आहे, तिथला राजा सुग्रीव चुडामणी. बरं काय ओळख करून द्यायला? आम्हाला जर कोणी विचारलं माझं नाव तर काय सांगाव? अगोदर गावचं नाव सांगून, त्या सासऱ्याचं नाव सांगून, सासऱ्याच्या मुलाचं म्हणजे आपल्या नवऱ्याचं नाव सांगाव. आम्ही एवढं नाही सांगणार. मारुतीराया म्हणाले तर काय म्हणाले? बोला. रावणाचे रण युद्ध झाले अति दारुण, रावणे ब्रह्मशक्ती सोडून बंधू लक्ष्मण पाडिला. एक वही गेली वाटत, एक वही राहिली. दासी सख्य श्रीरामेशी, वा वा. स्वामी मानी श्रीरामासी, तन मनार पिले भक्तीसी, वानराची अति प्रेम. मारुतीराय म्हणाले तर त्या राजा सुग्रीवाला, राजा सुग्रीवाचं सख्यत्व श्रीरामाशी आहे. बरं काय? स्वामी मानिले श्रीरामासी. राजा सुग्रीव असणारा रामचंद्र प्रभूला स्वामी मानलेला आहे. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती. त्या स्वामीला मानून त्यांचं कार्य असणारं सिद्धीला नेण्यासाठी रात्रंदिवस असणारं राजा सुग्रीव आपलं कार्य करू लागलेलं आहे. राम रावणाचे रण युद्ध झाले अति दारुण, सुंदर. रावणे ब्रह्म शक्ती सोडून बंधू लक्ष्मण पाडिला. मारुतीराय ओळख करून द्यायले बाबा. रामचंद्र प्रभूचा आणि रावणाचा अतिशय दारुण युद्ध झालं. बरं काय? रावणाचे सैन्य अपात मेले. रावणाला अतिशय राग आला आणि रावणानं काय केलेलं आहे? ब्रह्मशक्ती लक्ष्मणरायावर टाकलं आणि ब्रह्मशक्ती असणारी लक्ष्मणाला लागली. असं मारुतीराया त्या 14,000 गंधर्वाला सांगू लागलेले आहेत. पाचवा बया सुमित्रासी निवालो औषधीसी, विघ्न न कराव्या मासी, नमन तुमासी मी करीतो. मारुतीराय म्हणाले बाबा लक्ष्मणाला वाचवण्यासाठी नेऊ आलो औषधीची. बरं काय? विघ्न न करावे आम्हासी, नमन तुम्हासी मी करीतो. काय विचार आहे महाराज? आम्ही कोणाच्या पाया पडल्या काय मामा? पडल्या नाही. स्वतःच्या जन्म देणाऱ्या मायबापाच्या पाया पडणार तर बाकीच्या लोकांच्या पडाल का? रामायण कळालं का भाऊ? अजिबात नाही. बरं काय? म्हणून इथं म्हणाले बाबा मी माझ्या मालकाचं कार्य, स्वामीचं कार्य सिद्धीला नेण्यासाठी मी इथं आलो. मी तुमच्या पाया पडतो. मला शल्य विशल्य नावाच्या अमृत संजीवनी द्या. माझ्या स्वामीच्या कार्याला अडथळा आणू नका आणि जर आणत असेल तर तुमच्या पाया पडतो असं मारुतीराया विनंती करू लागले. सांगितलं उर्मिला आपती बोला. म्हणून औषधी मध्ये रात्री नेऊ निश्चिती मी आलो. मारुतीराया दोन्ही हात जोडून म्हणाले बाबा सूर्य निघाल्यावर त्या ठिकाणी सूर्याचे किरण जर ब्रह्मशक्तीच्या बेळावर लक्ष्मणरायाच्या पडले तर ही औषधी काही काम करणार नाही. लक्ष्मणराय मरण पावतील म्हणून मी मध्यरात्री इथं आलो. बर काय? आणि म्हणून मला औषधी द्या, मला विघ्न करू नका. मी तुमच्या हात जोडतो. बोला. सहित वानर सकळ श्रीरामाचे किंकर, सुंदर. माझे नाम हनुमान वीर, मार्ग
द्यावा. काय विचार आहे महाराज मारुतीरायाचा? राजा सुग्रीवा सगळं 18 पद्म वानर 56 कोटी गोलांगोलन 72 कोटी 20 रामचंद्र प्रभूचे किंकर आहेत बरं का. त्याच्यातला मी एक आहे. माझे नाम हनुमान वीर मार्ग सत्वर मज द्यावा. चिंतन करा. काय नाव आहे मामा? हनुमान वीर आहे. मार्ग द्या. पाया पडायला म्हणजे मी कमजोर नाही. हात जोडायला म्हणजे मी कमजोर नाही. चिंतन करा महाराज. जे खरे उपासक राहतात ना, जे खरे देवाचे भक्त असतात ना माय बापू, ते कोणाच्याही बापाला भेटणार बरं काय. किती जरी करोडपती आला काय आणि किती जरी जोड करून 14,000 नाही किती हजार आणला तरी भेना महाराज. त्याला भक्त म्हणावा. मारुतीरायाचा वार मी कार्य साधिता पूर्ण सर्वता करुणे विघ्न पुढील अशी करिता छळ नसे रघुनंदन शोभेल. मारुतीराय म्हणाले तर स्वामी कार्य करता वेळी छेडण करू नये. जर मालकाच्या कार्यात कोणी अडथळा आणलं तर रघुनंदन शोभेल. मालकाला राग येईल आणि मालकाचा जर कोप झाला रावणाचा हिंदण बुडालाय. हे नाही कारण हे समोरच्या 14,000 गंधर्वाला विनंती कराले म्हणून रामाच्या कार्याला विघ्न आणू नये महाराज. मारुतीराय विनंती कराले ता ऐसे बोलता कपी केसरी गंधर्व सरसा वले भारी. सुंदर हनुमंत बडी राम सुग्रीवाची तोरी बोला बोला. औषधी रात्री निवाला. मारुतीरायाचं म्हणणं ऐकल्यावर केवढी रामनामाची थोरी राम सुग्रीवाची थोरी बरं काय. मध्यरात्री आले म्हणजे एक वानर काय यायचं सामर्थ्य म्हणा. हे गुन्ह्यानं जायचे नव्हते मामा. मरण जवळ आलं की जिबीला फाटा फुटते बरं काय. कुठला राम कुठला सुग्रीव काय कुठलं वानेर अजून काय काय म्हणाले. सकळ सैन्य सरसावले वारे वा वाला वयासित झाले. वाह. गदा परिगती खट भाले सुंदर. लागले समकाळी. सर्व सैन्य असणारं सरसावलं महाराज. गदा परीस तिकट भाले. 14,000 गंधर्व होते महाराज. कोणी गदा घेतलंय, कोणी तिकट भाले घेतलंय, कोणी बर्ची घेतलंय आणि कोणी तलवार घेतलं महाराज. 14,000 गंधर्व एका जागी आले आणि मारुतीरायाला मारायला तयार झाले. जवळपास धावती सैरा होत गंधर्वार्ध राखला वया वानरा करी ती खरा पुरुषार्थ. मारुतीरायाला कळण्यासाठी खरा पुरुषार्थ कराले. 14,000 गंधर्व आणि एकटेच मारुतीराया. पुरुषार्थ आहे का महाराज? अजिबात नाही. पण पुरुषार्थ कराले. करते वेळेस काय होते आहे का? गंधर्व मिळले 14 शस्त्र एकला एक कपिंद्र क्रोधा चढला दुर्धर करो संहार आदरीला. सज्जनो माय बापो देवाचा उपासक असला तर तिथं 14,000 आले काय आणि किती आले काय काही घेणं देणं नाही बरं काय. 14,000 गंधर्व सर्व सरसावले. एकला एक मारुतीराया. मारुतीराया विचारच केले. काय केले पुढच्या वेळी? रूपे वाढला दारुण रोमे थरकती संपूर्ण. सुंदर. भयानक दिसेची न कपिंद्र जान कवळला. सज्जनो माय बापो मारुतीरायानं महारुद्र धारण केला होता. रूपे वाढीला दारुण बरं काय. भयानक असणारं मारुतीरायाचं चिन्ह दिसू लागलं. मोठा पर्वतासारखा आकार भीमरूप आकार धारण केलं. 14,000ला माराय म्हणल्यावर बारीक जमते का? जमना माय बापू. मारुतीराय तशा प्रकारचे वाढले आणि वाढून काय केले? एक मुष्टी घाती मारिले एक दाता तळी रगडिले पुरले ते पुच्छ बांधिले हो. मग आपटिले खडकेसी. सुंदर हनुमंतराव
एक असणार त्या ठिकाणी दाढ खाली रगडलंय, एक बुक्कीनं मारले, एक दाढ खाली. मारुतीराय म्हणले याच्या सोबत एकानं जरी युद्ध केलो रात्र एकच निघते, काय करा मग. मारुतीरायानं शेपटीला आज्ञा केली, 14,000 गंधर्वाचा भारा बांधले माय, मोठं खडक बघले आणि खडकावर नेऊन रप कोणी आपटिलं. खालच्याच काय झालं असेल मामा, वरचं कुठून गेले तर खालचं, आणि मग समुद्रात भिरकावून दिलं. अशा प्रकारची अवस्था झाली. एकाची वेळ से सत्वर मारिल 14 शस्त्र, वेला राम नामे बुबुक्कार, विजयी कपिंद्र सोय झाला. एकाच वेळा सगळ्या 14,000 गंधर्वाचा निपात केला महाराज. 14,000 गंधर्व मेले आणि मग राम नामाचा भुपुकार केला. जय श्रीराम, जय श्रीराम. ज्याचे मूर्ती नामस्मरण विघ्न त्याचे बंदी चरण वाह. काळ सोय आपण नित्य नमन त्यासी करे. सज्जनो माय बापो, ज्याच्या मुखात नाम चिंतन आहे तिथं विघ्न वंदन करतात. बरं काय, नामस कीर्तन साधन पै सोपे, जळतील पाप जन्मांतरीचे. काय बापो, ज्याच्या मुखात नाम स्मरण आहे तिथं विघ्न लोटांगण घालतात, लोटांगण घालतात महाराज. बरं काय, मग विघ्न राहतील का? अजिबात नाही. म्हणून माय बापो चिंतन करा. त्या मारुतीरायाचा विजय झाला. मारुतीराय विजय झाल्यावर काय होते आहे का? ऐसा नामधारक वीर विजयी झाला कपिंद्र, नामे गरजोनी सत्वर औषधी भार पाहतसे. मारुतीरायाचा अशा प्रकारचा विजय झाला. नामधारक होता, अखंड नामचिंतन करत होता. मारुतीराय असणाऱ्या त्या ठिकाणी औषधी वेल्ली शोधण्याचं काम सुरुवात केली. बरं काय, आता अडथळा बाकी सगळा गेला. कशासाठी आल्या? अमृत संजीवनी नेण्यासाठी. मग मारुतीराय त्या दुर्लंच पर्वतावर वेल्ली शोधण्यासाठी, अमृत संजीवनी पाहण्यासाठी पर्वतावर आरूढ झाले. बरं काय, पर्वताचे शिखर पाहता औषधी भार सहसा नवती गोचर तिने कपिंद्र खवळला. पर्वताच्या शिखरावर मारुतीराय बघू लागले, पण औषधी मिळणं आल्या महाराज, गोचर व्हायला आल्या. म्हणून मारुतीरायाला राग आला. मारुतीराय खवळले. झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा भगवान देवादिदेव रामचंद्र प्रभू, त्या रामचंद्र प्रभूच्या चरणावर समर्पित करून सेवेला पुढे राम. याच्या पुढची वाचकाची सेवा सांगा पाटील. धन्यवाद पाहुणे. कारण का अशा प्रकारचा एक सतसंग म्हणा धर्माचं कार्य या ठिकाणी धर्माचं मंडप आहे. सुंदर अशा प्रकारची सेवा